आता जर आता आपण एमपीएससी बद्दल पाहिलं, नाव टाका आता एमपीएससी. हे आपण पहिलं जे सेशन घेतलं अर्धा एक तासाचं, हे काय होतं, जस्ट तुम्ही या फील्डमध्ये का आले त्याची मला तुम्हाला रियालिटी दाखवायची होती. आणि बाकीच्या गोष्टी पण मी तुम्हाला बोललो की आपण आता आलो आहे, तर जोपर्यंत काही होत नाही, काहीपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत सोडायचं नाही आहे. मग ते पण एक लक्षात ठेवायचं आहे. हां, नेक्स्ट आता जर एमपीएससी मध्ये पाहिलं ग्रुप ए आणि ग्रुप बीचं, तर त्याच्यामध्ये खूप काही 33+ पोस्ट आहेत ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये. आणि ग्रुप बी मध्ये पाहिलं तर महत्वाची पोस्ट कुठली आपली PSI, दुसरी काय STI, तिसरी काय ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर. STI म्हणजे काय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, PSI म्हणजे काय पोलीस सब इन्स्पेक्टर, नंतर मुद्रांक निरीक्षक आणि काय दुय्यम निबंधक. मग नंतर गट क मध्ये जर पाहिले आपण त्या कुठल्या कुठल्या येतात आपल्या पोस्ट, जसं उद्योग निरीक्षक त्याला आपण इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणू शकतो. नंतर आपली एमपीएससी क्लर्क त्याला लिपिक टंकलेखक म्हणू शकतो. तांत्रिक सहाय्यकची पोस्ट आहे दुय्यम निरीक्षक, ज्याला आपण सब इन्स्पेक्टर म्हणतो. ओके, ती एक पोस्ट आहे तुमची. आणि लास्ट आपली जी आहे ती कर्स आहे, त्याला टॅक्स असिस्टंट म्हणतो. आता एक काम करा, एका साईडला गट ब टाका आणि एका साईडला काय करा गट क. पण हे टाकण्या अगोदर पहिले एमपीएससी समजून घ्या. पहिले नाव टाका एमपीएससी. एमपीएससीचा फुल फॉर्म सांगा. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, मराठीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग. स्थापना केव्हा झाली ती एमपीएससीची? या एमपीएससी स्थापना 1 मे 1960. अंडर विच आर्टिकल, कुठल्या आर्टिकलच्या अंडर? हा, आर्टिकल 315. आर्टिकल 315. मुख्यालय कुठे एमपीएससीचं? बोला लवकर लवकर. हा ऑब्विसली तसंही बोलू शकतात बेलापूर, पण मुंबईत सांगा. पुढचं आता आपण मग असं लिहा गट ब एकाखाली एक पोस्ट लिहा, नंतर गट क एकाखाली एक पोस्ट लिहा. आता मी प्रमोशनचं ऑलरेडी एक्सप्लेन केलं, PSIचं काय प्रमोशन होऊ शकतं, STIचं काय, ASOचं काय. ठीक आहे. आता एज क्रायटेरिया लिहून घ्या सर्वांनी. एज क्रायटेरिया ऍक्च्युली PSIच्या पोस्टला सोडून बाकीच्या जेवढ्या बी पोस्ट आहेत त्यांना तुमचा एज क्रायटेरिया असेल जनरल 38, ओबीसी 41, SC ST वाल्यांना 43 आणि दिव्यांगला 45. PSIला किती एज क्रायटेरिया कोण सांगेल? हा 30, आता 4 केला त्यांनी. 33चे पण ते मागे 1 वर्षाचं त्यांनी वाढवलं होतं ना, त्याच्यामुळे 33 लिहिलं तरी चालेल. जनरल जनरल. आणि ऑब्विसली ओबीसी वाल्यांना 36 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं ओबीसी वाल्यांना, आणि SC ST वाल्यांना 38. म्हणजे हा क्रायटेरिया लिहितो आपण. आता पहिले बघा, सर्वात पहिले एमपीसी पाहिलं, मग नंतर एमपीसी मध्ये तुमच्या ग्रुप बी ला कुठला पोस्ट येतात, ग्रुप सी ला काय ते पाहिलं. आता त्याचं काय पाहतो आपण, शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला 30% आहेत, 50% आहेत, म्हणजे ऑब्विसली पासच पाहिजे. असं मेरिट पाहिजे, डिस्टिंक्शन पाहिजे, असं काही कुठली क्रायटेरिया नाहीये. म्हणजे तुम्हाला नियर अबाउट तुम्ही ग्रॅज्युएशन पास पाहिजे एवढी त्यांचं आहे. मग तुमचं एज्युकेशन ते ऑब्विसली आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, कुठलंही असेल, ऑब्विसली त्यालाही कुठलंही हे नाहीये, म्हणून ते चालेल. हे झालं त्याबद्दल. आता वयोमर्यादा आली. आता अटेम्प्ट बद्दल नाव टाका. नो अटेम्प्ट म्हणजे बघा UPSC मध्ये अटेम्प्ट असतात माहिती आहे ना तुम्हाला, तसं आपल्या याच्यात अटेम्प्ट आहेत का? नो अटेम्प्ट नाव टाका. नो अटेम्प्ट म्हणजे अटेम्प्ट नाही आहेत. ग्रुप बी आणि ग्रुप सीचं होतं. हां बघा, PSI साठी जसं 31 आणि इतर पदांसाठी किती होतं 38. पण आता PSI पदासाठी ओबीसी वाल्यांसाठी किती आहे 34 आणि इतर पदांसाठी किती 41. ते थोडंसं चेंज करून घ्या. PSI पदासाठी काय केलं त्यांनी 31 केलंय, कारण की ऑब्विसली तो ऑफिसर आहे, तो इन्स्पेक्टर आहे, तो त्याचं एज काय लागेल, यंगेस्ट लागेल. सो त्याचं तुमचं काय असेल 31. बाकी इतर सर्वांसाठी किती आहे मग 38. आणि PSI पदासाठी ओबीसी वाल्यांना किती आहे 34. 3 वर्षाचं रिलॅक्सेशन ना, 31 + 3 किती झाले 34. आणि इतर पदासाठी किती मग ते 41 जाईल. म्हणजे 38 मध्ये 3 वर्ष ऍड केलं तर किती झालं 41. हां, आता जे काही तुमच्यापैकी कर सहाय्यक ओके किंवा लिपिक टंकलेखक या पदांसाठी जर तुम्ही इच्छुक असाल, तर तुम्हाला जे टायपिंग आहे त्याचा क्रायटेरिया काय लिहून घ्या. मराठीवाल्यांसाठी किमान 30 आणि इंग्लिशवाल्यांसाठी किमान किती 40 पर मिनिट. WPM वर्ड्स पर मिनिट. किती जणांचं टायपिंग झालं आपल्यापैकी? 1 2 3. ओके, चला बाकीच्यांनी मी करून ठेवा, कामात येतो. कारण की याच्या व्हॅकन्सी खूप असतात, खूप म्हणजे खूपच असतात. मागच्या वर्षी पण 4-5 हजार व्हॅकन्सी होत्या, या वर्षी पण 786+ व्हॅकन्सी होत्या, दाखवेल मी तुम्हाला. चला आता आपण एक्झाम पॅटर्न नाव टाका. एक्झाम पॅटर्न सर्वांनी प्री घ्या. प्री पूर्वपरीक्षा. एक्झाम पॅटर्न पूर्वपरीक्षा 100 मार्क्स. पूर्वपरीक्षा किती 100 मार्क्स. आता पहिले पूर्वपरीक्षा आपण पाहू इन डिटेल. ओके, पूर्वपरीक्षा टाकलं तुम्ही. हां, मग त्याच्यात आता सब्जेक्ट घ्या. पूर्वपरीक्षा 100 मार्क्स झालं. सब्जेक्ट हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, मॅथ्स अँड रिझनिंग. आलं सर्व. ऑल सब्जेक्ट तुमचे कशाचे आले ते प्रीचे आले. आता किती सब्जेक्ट झाले कोण सांगेल मला? टोटल किती? 8.
ठीक आहे, व्हेरी गुड. हे झालं प्री. आता नाव टाका मेन्स तोपर्यंत सर्वांनी मेन्स. तर आपण आता जसं मी तुम्हाला बोललो प्रीमध्ये किती मार्काची 100 क्वेश्चन 100 मार्काला. आता मेन्स याच्यामध्ये 2 वेगवेगळे पेपर असणार आहेत तुमचा. पहिला पेपर असणार आहे तुमचा 200 मार्कासाठी आणि सेकंड पेपर असणार आहे तुमचा 200 मार्कासाठी. मग आता पहिल्या पेपरमध्ये नेमकं काय नाव टाका. पेपर 1 200 मार्क्स आणि पेपर 2 200 मार्क्स मेन्समध्ये. पेपर 1 200 मार्क्स आणि पेपर 2 200 मार्क्स. पेपर 1 आता पुन्हा नाव टाका. पेपर 1 की नेमकं पेपर 1 मध्ये काय येतं ते तुम्हाला एक्सप्लेन करून देतो. काय कोण सांगेल मला पेपर 1 मध्ये नेमकं काय असतं? मराठी आणि काय इंग्रजी. मराठी 50 क्वेश्चन 100 मार्काला असं लिहा. मराठी 50 क्वेश्चन, मराठी ग्रामर 50 क्वेश्चन 100 मार्काला. नवीन पॅटर्न आहे हा. हो 50 क्वेश्चन 100 मार्क आणि इंग्रजी 50 क्वेश्चन 100 मार्क. याच्या अगोदर असं होतं सांगतो ते पण तुम्हाला थोडी क्लॅरिटी येईल काय पॅटर्न चेंज झालेला आहे. पहिले 50 मार्काला मराठी होतं, 30 मार्काला इंग्लिश होतं आणि 20 मार्कामध्ये सामान्य ज्ञान. आता त्यांनी चेंज केलं. ओके सो हे 50+50 किती झाले मित्रांनो तुमचे 100 क्वेश्चन. पण किती मार्क झाले याचे 200. म्हणजे हा झाला तुमचा पेपर 1. नाव टाका आता पेपर 2. पेपर 2 मध्ये मग एकाखाली एक लिहा पॉलिटी, पंचायत राज. पण पॉलिटीच्या समोर लिहून घ्या कॉमा करून पंचायत राज. सेकंड सब्जेक्ट हिस्ट्री, महाराष्ट्राचा आणि आधुनिक भारताचा इतिहास. तुम्हाला एन्शियन अँड मिडायवल नसतं हे लक्षात ठेवा. इथपर्यंत ओके. राज्यघटना झाला पहिला पॉलिटी. दुसरा काय झाला आपला हिस्ट्री. तिसरा घ्या सायन्स. सायन्समध्ये काय काय येतं? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो अँड टेक्नॉलॉजी. पण ऍक्च्युली मेसला टेक्नॉलॉजी टाकले त्यांनी. गॉट इट. नंतर घ्या जॉग्राफी. जॉग्राफी आता प्रीला इन्व्हायरमेंट नाहीये पण तुम्हाला मेसला जॉग्राफी सोबत जॉग्राफी प्लस इन्व्हायरमेंट टाका. पर्यावरण म्हणून इथं फोड करून देतोय. तिकडे स्ट्रेट फॉरवर्ड थोडेच सब्जेक्ट्स आहेत, इकडे पण हे इंटरनली आहेत. म्हणजे सायन्स तिकडे पण आहे, केमिस्ट्री बायो फिजिक्स असं काही नाही, परंतु टेक्नॉलॉजी इथं मॅच झालेलं आहे त्याला. जॉग्राफी झालं. नेक्स्ट घ्या इकॉनॉमिक्स. नंतर घ्या मॅथ्स आणि रिझनिंग. मेसला पण तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंग आहे मित्रांनो. पेपर 2 मध्ये, पेपर 1 मध्ये नाहीये. आय होप समजलं. सो या पद्धतीने तुम्हाला हे करायचंय. आणि करंट अफेअर बी टाका. लास्ट आपला 8वा सब्जेक्ट करंट अफेअर्स. मेसला पण करंट अफेअर आहेच आपल्याला. क्लिअर. मग जे प्रीला सब्जेक्ट आहेत तेच कुठे आहेत मेसला. आता फायदा काय तुमचा ते सांगतो. या 3-4 वर्ष अगोदर कायदे असायचे PSI वाल्यांना आणि STI वाल्यांना त्यांच्या इकॉनॉमिक्सशी रिगार्डिंग पार्ट असायचा. एसओ वाल्यांना त्यांच्या मंत्रालयाशी रिगार्डिंग पार्ट असायचा. आता तो सर्व काढून टाकलाय. आता सर्वांना सेम सिलेबस आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी सर्वांसाठी हा पॅटर्न आता इम्प्लिमेंट होतोय, एक्झिक्यूट होतोय. सो तुमच्यासाठी पण बेटर आहे. जी प्रीसाठी तयारी करतात तीच मेन्सला. तुम्ही तयारी करताना प्रीची नाही करा. तुम्ही कशाची करा मेन्स. तेव्हा तुमची काय होईल पास प्री. जर आपण प्रीचा केला तर मेन्सचा अजून राहूनच जाईल. म्हणून मेन्स लेवलचा विचार सरणी ठेवायची, मेन्स लेवलची तयारी करायची, ऑटोमॅटिकली प्री क्रॅक होते. आणि त्यासाठी तुम्हाला क्लासतर्फे जे बुक दिलं गेलंय PYQचं त्याची तुम्हाला काय करायची पूर्ण अनालिसिस. आता ऍडमिशन झाल्यावर तुम्हाला बुक्स दिलं का नाही PYQ भेटलं का सर्वांना? आणलंय कोणी बुक? हा एक बुक दाखवा. मी तुम्हाला दाखवतो की नेमकं याच्यात काय ह्या गोष्टींना तुम्हाला इम्प्लिमेंट करायचंय. आज ती बुकची विकलेट. हा थँक्यू. हे बघा आता याच्यात PYQ दिलंय. पूर्व परीक्षेचं दिलंय. ओके मेनची बी तुम्हाला PDF काही ना काही भेटूनच जाते. आता याच्यात बघा राज्यशास्त्र याचं 9 नंबरच्या पेजला आहे. पण आता ह्या पॉलिटीचं अभ्यास करताना घरी आता तुमचं काय काम असेल ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. सिंपल लॉजिक आहे. 2016 पासून तर 2023 चे सर्व क्वेश्चन आपण इथं कव्हर केलेले आहे. आता 24 ची एक्झाम झालीच नाही. केव्हा झाली ती 2 फेब्रुवारीला. ओके ऑलरेडी आपण हे बनवून ठेवलेलं होतं. त्याची क्वेश्चनची माझ्याकडे आता आहे. मी ते तुम्हाला एक्सप्लेन केले. जी आता 2 फेब्रुवारीला एक्झाम झाली त्याची पण अनालिसिस माझ्याकडे आहे. कसे क्वेश्चन विचारले गेले ते पण आहे. सो सांगायचं तात्पर्य हे की बघा आता आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या इतिहासावर करंटली कंबाईन ग्रुप बी आणि सी ला एक्झाम जुळ्या लावायचा विचारला गेला होता. नंतर 2023 ला अजून दुसरा क्वेश्चन विचारला गेला होता. 2022 ला एक क्वेश्चन विचारला गेला होता. 2 होते 2 आणि डायरेक्ट ESO 2016 ला म्हणजे पहिला जो भारतीय राज्यघटनेचा इतिहास आहे सलग 22 आणि 23 ला 2-2 क्वेश्चन विचारले गेले. म्हणजे कुठे ना कुठे ट्रेंडिंग आहे की नाही हा टॉपिक. ट्रेंडिंग कशाला म्हणतो आपण सांगा बरं. जो चर्चेत असेल 22-23 म्हणजे तो 24 ला पुढच्या कशाला येऊ शकतो 25 ला. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या इतिहासाला प्रायोरिटी द्यायला लागली ना आता आयोग असं याचा मिनिंग झाला. राज्यघटनेची निर्मिती सर्वात मोठा टॉप आणि हॉट टॉपिक आहे बघा. त्याच्यावर पण 23 ला किती क्वेश्चन विचारले गेले 2 क्वेश्चन, 22 ला 2 क्वेश्चन, 21 ला 1 क्वेश्चन, 2020 ला 1 क्वेश्चन. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना काय करू शकतात ही याची मायक्रो अनालिसिस करू शकतात. मग तुम्हाला अभ्यास करायला अजून सोयीस्कर होऊन जाईल. आणि या सर्व क्वेश्चनचे आपण काय केले आहेत आन्सर्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्हाला
वेटेज नुसार कळेल की कुठल्या टॉपिकला. आता ह्या 2 टॉपिकची जर अनालिसिस केली, एक भारतीय राज्यघटनेचा इतिहास आणि भारत राज्यघटनेची काय निर्मिती. म्हणजे सांगायचं तात्पर्य याच्यावर जास्त क्वेश्चन आहेत ना, मग कशावर? राज्यघटनेची निर्मिती. नंतर मग भाग परिशिष्टी कलमचं पाहिलं बघा. हे इथं 5 क्वेश्चन, नंतर इथं अजून बघा. म्हणजे हे काय होईल तुम्हाला जास्त जास्त वेटेजवाले क्वेश्चन्स करून जातील तुम्हाला. म्हणजे तुम्हाला सब्जेक्टची तयारी करताना कशी करायची आहे त्यानुसारच करायची, की वेटेजला काय करायची प्रायोरिटी द्यायची. वेटेजनुसार जर अभ्यास केला तर तो अजून तुम्हाला काय करते चांगल्या पद्धतीने त्या सब्जेक्टवरती कमांड करते. आणि जोपर्यंत एखाद्या सब्जेक्टची डिमांड आणि कमांड कळत नाही तोपर्यंत अभ्यास करून पण फायदा नसतो. म्हणून पहिले सब्जेक्ट समजून घ्या, त्याची डिमांड कमांड समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला अजून सोयीस्कर होऊन जाईल. क्लिअर? चला मग प्री झाली आपली, काय झाली मेन्स. आता कट ऑफ पहा. सर्वांनी हे कट ऑफ लिहून घ्या. गट ब चे म्हणजे तुमच्या कॅटेगरीचे लिहिले, पण कॅटेगरी मी इथं कॅटेगरीचे दाखवेल तुम्हाला, ते पण आहेत माझ्याकडे. पण एक शॉर्ट अँड सिंपल मध्ये याच्यावर थोडंसं लुकआउट करा. 2023चा पीएसआयचा कट ऑफ किती होता? 49.50. एसटीआयचा किती होता? 54.25. एएसओचा किती होता? 54.25. पीएसआयचा ओबीसीचा 49च होता ना, जेवढा आहे. म्हणजे थोडीशी अनालिसिस करा. तुमच्या कॅटेगरीचे लिहिले तरी चालतं. 19, 20, 21, 22, 23 कंपॅरिझन करून लिहून घ्या. चला लवकर. म्हणजे तुम्ही तसं फोकस राहणार ना मग तुमच्या याच्यासाठी. सो हे होते कट ऑफ. आता ग्रुप सी चे कट ऑफ बघा. जसं ग्रुप बी चे पाहिले तसे ग्रुप सी चे पहा. बघा 2023ला इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या वॅकन्सी नव्हत्या, पण एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या होता. त्याचा कट ऑफ किती लागला? 64.25. टॅक्स असिस्टंटचा कट ऑफ किती खाली गेला होता? 46. आणि क्लर्कचा कट ऑफ जास्तीत जास्त कमी गेला. का? कोण सांगेल? वॅकन्सी खूप होत्या डायरेक्ट. 2023ला त्याच्या वॅकन्सी किती होत्या माहिती तुम्हाला? कमीत कमी 8,000 वॅकन्सी होत्या, म्हणून त्याचा कट ऑफ कमी गेला होता. प्रीचा कट ऑफ आहे हां. असंच 2022चं जर पाहिलं तर इंडस्ट्री इन्स्पेक्टरच्या वॅकन्सी होत्या, म्हणून त्याचा कट ऑफ 59. एक्साइज सब इन्स्पेक्टरच्या वॅकन्सी खूप कमी होत्या, म्हणून त्याचा कट ऑफ गेला डायरेक्ट 73. आणि हे सर्व बघा 2च गोष्टी लक्षात ठेवायचं. कट ऑफ हा 2 गोष्टींवर डिपेंड करतो. एक व्हॅकन्सी, व्हॅकन्सी कमी तर कट ऑफ जास्त, आणि व्हॅकन्सी जास्त तर कट ऑफ कमी. दुसरा व्हॅकन्सी कट ऑफ कशावर डिपेंड करतो? एक जर तुमचं पेपरची लेवल जर टफ असेल, पेपरची लेवल काय असेल? टफ असेल, तर ऑब्व्हियसली पेपर तो कट ऑफ काय जाईल? कमी जाईल. आणि जर पेपर इझी असेल तर कट ऑफ काय होईल? जास्त जाईल. हे सिंपल अँड सरळ कॅल्क्युलेशन आहे. सो आय होप सर्वांना समजलं, की आपण जे आता पाहिलं याच्यानुसार एक अनालिसिस आली असेल तुम्हाला आता, की आपल्याला कट ऑफला पण टार्गेट करायचं आहे. त्या पद्धतीने त्याला फोकस करायचा आहे. म्हणजे ते अभ्यासाला पण तुम्हाला काय होईल? इझी होऊ शकतं. आता आपण शिकणार आहोत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. नाव टाका आता निगेटिव्ह मार्किंग. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. आता तुम्हा सर्वांना क्वेश्चन असतात पेपरमध्ये 100. तुम्ही एक्झामला गेले आणि तुम्ही अटेम्प्ट केले किती? 70 क्वेश्चन. आणि त्या 70 क्वेश्चनमध्ये तुमचे रॉंग गेले 12 क्वेश्चन. तर तुम्हाला किती मार्क्स भेटतील ते काढा. निगेटिव्ह मार्किंग आहे तुमची 1/4. हे बघा दिलं इथं, म्हणून ते एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला. निगेटिव्ह मार्किंग काय? 1/4. प्रयत्न करा. अदरवाईज आय विल एक्सप्लेन. टेन्शन घेऊ नका. लवकर. किती आन्सर आलं तुमचं? ठीक आहे. कारण की हे का करून घेतो सांगतो. जेव्हा तुम्ही पेपरला जातात आणि पेपर देऊन जी काही आन्सर की येते 2 दिवसांनी आन्सर की येते, मॅक्स टू मॅक्स 3 दिवसांनी येते. तुम्हाला स्वतःला तुमचं आन्सर की चेक करून काय करायचं असतो? तुमची निगेटिव्ह मार्किंग करायची असते. हे काम तुम्हाला स्वतःला करायचं का दुसऱ्याकडनं करून घेणार? मग ही ट्रेनिंग मी तुम्हाला आजच देतोय. ठीक आहे. आता रिसेंटली कुठली एक्झाम झाली. आता 1 जूनला पण एक्झाम आहे ग्रुप सीची. सो याच्या एक्झामला तुम्हाला स्वतःला काढता येईल. कसं आहे? सिंपल लॉजिक आहे. क्वेश्चन किती आहेत? 100. पण समोरच्या व्यक्तीने 100चे 100 क्वेश्चन अटेम्प्ट केलेत का? नाही. मग 100 पैकी त्याने अटेम्प्ट किती केलेत? 70 केलेत. सो ह्या जो काही गॅप आहे 30चा, याचं काही घेणं देणं नाही. त्याला हात पण लागणार नाही. ना त्याचे येतील ना त्याचे जातील. जी काही कॅल्क्युलेशन होईल ते कशापैकी होईल? 70 पैकी. आता या अटेम्प्ट 70 केलेत. मग त्याच्यातले 12 काय गेले? रॉंग. मग 70 मधनं 12 गेले, उरले किती? 58. म्हणजे त्याला एका क्वेश्चनला किती मार्क आहे? 1 आहे ना, बरोबर? म्हणजे त्याला मार्क्स किती भेटले असते? 58. किती भेटले असते? 58. कारण की 58 काय त्याचे बरोबर आहेत ना. परंतु चुकीला माफी नाही. चूक काय झाली? 70 पैकी रॉंग किती गेलेत? 12 ना. मग 12 डिवाइड बाय 4 करा. किती जातील? 3. किंवा 12 गुणिला 0.25 करायचं. किती जातील? 3. 2 पद्धती आहेत. एक तर भागाकार करा इंटू 0.25 करा. कारण 1/4 याचं मिनिंग काय झालं? 0.25. हां, मग आता किती गेले? 3. मग समोरच्या व्यक्तीला किती भेटतील? किती भेटतील? 55 ना. चला, ही म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. लिहून घ्या प्रॉपर. आणि एक क्वेश्चन मी तुम्हाला दिला होता. आता सर्वांना यायला पहिला एक ट्रायल एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. कळलं ना? आली होती का बरोबर? अच्छा, काही टेन्शन नाही. होईल आता नाही होणार चूक हां. आता नेक्स्ट टाईम बरोबर यायला पाहिजे सर्वांचं. झालं? ओके, चला.
एक क्वेश्चन तुमच्या सर्वांसाठी, क्वेश्चन 100. समोरच्या व्यक्तीने अटेम्प्ट केले 80 क्वेश्चन आणि त्याचे रॉंग गेले 22 क्वेश्चन. चला, किती मार्क्स येतील त्याला? बघा, जास्त रॉंग गेलेले पण चांगलं नसतं. तिथं तुमचे 80 पैकी 40 रॉंग गेले, संपला ना विषय डायरेक्ट. बघा, 80 राईट नाही आहेत हा, 80 अटेम्प्ट केलेत ना. 80 मधनं काय 22 गेले, उरले किती? 58 काय झाले माझा? बरोबर झाले. फॉर एक्झाम्पल तिकडे बी तसंच झालं होतं, इकडे बी आले. चला हा, आता 58 ऍक्सेप्टेड आहे. पण रॉंग 22 गेल्यामुळे त्याचे किती झाले जातील? 5 पॉईंट, म्हणजे ऑब्व्हियसली 5.5 जातील त्याचे, कारण की 22/4 केलं तर तुमचे किती जातील? 5.5. मग याच्यातनं 5.5 गेले तर उरती किती मग? 52.5. ऍक्सेप्टेड आहे. आलंय 52.5 सर्वांचं. शिकले आता? व्हेरी गुड. चला, ही निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवा, हे तुम्हाला स्वतःला करायचं असतं म्हणून बोललो. चला, एक निगेटिव्ह मार्किंगची कन्सेप्ट समजली. ओके, सिलेबस समजला, पॅटर्न समजला. ओके, आता थोडं इंटरनल पण आपण त्या काही गोष्टी पाहू. हे कट ऑफचं पाहिलं. नाव टाका आता कट ऑफ. अजून पुन्हा तो एक जर पाहिला होता तो आपण तर पाहिलाच, पण बघा मी तुम्हाला थोडंसं आता गर्ल्स, बॉईज आणि स्पोर्ट्स पर्सन यांचे कट ऑफ कसे व्हॅरी होतात आणि अदर कॅटेगरीचे कसे होतात हे थोडं सूक्ष्म अनालिसिस करून दाखवणार आहे. आता मी तुम्हाला बोलता बोलता बोललो की 24ची एक्झाम जस्ट रिसेंटली 2 फेब्रुवारीला झालेली. त्याचा अजून काही प्रीचा कट ऑफ आलेला नाही आहे 24चा, पण आपण कशाला फॉलो करणार? 2023ला. मग मी 2023, 2022, 2021 मागील 3 वर्षाचे प्रत्येक PSI, STI, SOचे कट ऑफ तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, रेडी आहे सर्वजण? हां, तर ओपनचा कट ऑफ काय पाहिला होता आपण? 49.50. सेम फिमेलचा कट ऑफ बघा कितीचा डिफरन्स आहे? 43. आता ते जो कट ऑफ दाखवला तिथं फिमेल वगैरे असं काही होतं का? तिथं फक्त जनरल होतं. मग मुलींना काय फायदा आहे? तुम्हाला 33% आरक्षण असतं ना. तर बघा, तुमचा कट ऑफ यांचा जर 49 येतं, 6 मार्क्सचा तुमचा डिफरन्स आहे ना, 43.50. आता याच्यात पण जर तुमच्यापैकी कोणी स्पोर्ट्समध्ये असेल, स्पोर्ट्सची बी आपल्या महाराष्ट्र लेवलला जर तुम्ही टॉप 3 मध्ये असणार, नॅशनल लेवलला टॉप 3 मध्ये असणार, तर तुम्हाला हा पण एक डिफरन्स, हा पण एक बेनिफिट असतो, माहिती तुम्हाला? हा, मग ते काय? स्पोर्ट्सचा कट ऑफ 26.50. कुठे गेला 49, कुठे गेला 26.50? किती मोठा बेनिफिट आहे हा विचार करा. ओके, चला, आता SC वाल्यांचा अजून बेनिफिट पाहू शकतो, परंतु SC वाल्यांना ह्या वर्षी म्हणजे 2023ला नाही ओपन सोबत कट ऑफ लागला त्यांचा. ओबीसीचा पण तोच कट ऑफ आहे बघा, ओबीसी वाल्यांचा बी कोणासोबत आहे? ओबीसी त्यांच्यासोबतच कट ऑफ आहे. काही डिफरन्स आहे का? हा, पण ST वाल्यांचा कट ऑफ बघा, जनरलचा किती लागला? 42. आणि जनरल म्हणजे काय? मेल. आणि फिमेलचा कट ऑफ किती? फक्त 35. बघा, 43 कुठे गेला, 35 किती गेला? म्हणजे इझिली सिलेक्शन होऊ शकतं का नाही तुमचं? इझिली होऊ शकतं. क्लिअर? चला, बाकी मग तुमच्यापैकी कोणी SBC कॅटेगरीशी बिलॉंग करत असेल, कोणी EWS करत असेल, हे पण आहेत. पण EWSचा आणि आपला ओबीसी ओपनचा बघा सेमच आहे की नाही? चारही कॅटेगरीचा समान आहे की नाही? कुठल्या? ओपन, ओबीसी, SC आणि काय EWS. म्हणजे हा तरी कट ऑफ हा सर्वांचा काय होता? सेम होता. डिफरन्स कोणाला बेनिफिट होता? ST आहे, आपलं ST वाल्यांना. चला, आता आपण 2022चा कट ऑफ पाहू. 2022चा कट ऑफ PSIच्या व्हॅकन्सी थोड्या कमी होत्या म्हणून गेला होता डायरेक्ट 52.25 गेला होता. किती गेला होता? 52. तिकडे किती होता मित्रांनो? 49.50. ओके, आता फिमेलचा जर कट ऑफ पाहिला तर किती आहे? 45.25. आणि स्पोर्ट्सचा पाहिला तर किती आहे? 26.25. समजते मी काय बोलतोय तुम्हाला? यस. आता SCचा जर पाहिलं तर जनरलचा किती गेला होता? थोडासा कमी होता, 51 होता. आणि फिमेलचा इकडे जर 45 होता तर इथे किती होता? 43.75. सेम स्पोर्ट्सचा जर पाहिला तर 21.50. म्हणजे हे कुठे ना कुठे ह्या व्हेरिएशन त्यांच्यामध्ये आलेले होते. आता ST कॅटेगरीचं जर पाहिलं तर बघा, त्यांचा 52, यांचा किती गेला? डायरेक्ट 45.50. ठीक आहे. सेम फिमेल कॅटेगरीचा पाहिला तर किती होता? 37.25. स्पोर्ट्सचा पाहिला तर 13.25. ह्या अशा पद्धतीने. मग आता SBCचं पहा, NTDचं पहा, NTCचं पहा, यांची बी कट ऑफ कुठे ना कुठे त्यासारखेच असतात. ओबीसीचा तर मी बोललोच तुम्हाला कोणासारखा असतो? डायरेक्ट ओपनवाल्यांसारखा. हे बघा ना, 52, 45 काहीच चेंज नाही. सेम कुठे ना कुठे EWS वाल्यांचाही पाहून घेऊ, 52, 41. आय होप समजलं. स्पोर्ट्सवाल्यांना फायदा आहे का नाही इथं बी? 37. ट्रान्सजेंडरवाल्यांचा कट ऑफ बघा किती आहे? 4.50. बघा, त्यांना इथं बी ऑपॉर्च्युनिटी आहेत.
भारी का नाही. ऑर्फनवाल्यांचा कट ऑफ बघा किती आहे 37. ऑर्फन्स माहिती आहे ना, त्यांना पण बेनिफिट आहे. आता ऑर्फनला पहिले आरक्षण नव्हतं, आता द्यायला लागले, त्यांना बी बेनिफिट आहे. एनिवे चला आता जाऊ आपण 2021ला. 2023चा कट ऑफ किती 49, 2022चा किती 52 आणि 2021चा किती आहे 48.25. कोणाचा ओपनचा जनरलचा. तर डायरेक्ट फिमेलचा कट ऑफ बघा किती मार्काने कमी आहे, डायरेक्ट 7 किती आहे 41.75. स्पोर्ट्सचा किती आहे डायरेक्ट 25.50. समजते. एससी वाल्यांचा बघा थोडासा 4 मार्काने कमी आहे 44 आहे. एसटीचा पाहिला तर डायरेक्ट किती आहे डायरेक्ट 39. किती मार्काने कमी आहे सांगा. 8 ते 9 मार्काने कमी आहे. म्हणजे बघा कुठे ना कुठे हे बेनिफिट्स आहेत. चला ही कट ऑफ का दाखवतोय तुमचं याच्यावरच तर आहे सर्व गोष्टी. ऑर्फनचा 27. चला आता आपण जाऊ एसटी आहे. मोस्ट ऑफ दी जे हाईटमध्ये बसत नाही त्यांचा फोकस काय असतो ऑब्विसली एसटी आहे. ओपनचा कट ऑफ बघा एसटी आयचा किती आहे 54.25. तोच फिमेलचा कट ऑफ किती आहे 50. 4 मार्काचा डिफरन्स आहे. स्पोर्ट्सचा 35. एससीचा बघा सेम आहे. ओके. ओबीसीचा पण पाहू आपण काय सेमच आहे. एसटी वाल्यांचाच डिफरन्स आहे किती आहे 50. म्हणजे जो 54 होता तो किती झाला 50. 4 मार्काचा डिफरन्स आहे ना, बेनिफिट आहे. चला आता एसटी यायचा 2022चा कट ऑफ खूपच गेला होता. किती गेला होता डायरेक्ट 61. का वॅकन्सी कमी होत्या म्हणून तेवढा गेला होता. फिमेलचा कट ऑफ 56. स्पोर्ट्सचा कट ऑफ किती 46.75. एससीचा कट ऑफ बघा किती ना किती 3 मार्काचा डिफरन्स आहे 58 पर्यंत गेला आहे. म्हणजे 2.75 मार्क आपलं पकडून घेऊ. एसटीचा कट ऑफ बघा ओपनचा 61, एसटीचा किती 52. आपल्यापैकी ओपन कॅटेगरीवाले किती आहेत हात वरती करा. ओपन 1 2 3 4 5 6. जास्त घाबरायचं नाही, तुमच्या व्हॅकन्सी जास्त असतात. भले तुमचा कट ऑफ जास्त असतो पण तुमच्या व्हॅकन्सी पण असतात. ठीक आहे. सेम ओबीसी वाले किती हात वरती करा. 1 2 3 4 5 6. तुमचं कोणासोबत कट ऑफ लागतो सांगा. कोणासोबत लागतो ओपन. मग तुम्ही ओपनच समजायचं स्वतःला. ठीक आहे. दिसून गेलं ना, मी तुम्हाला PSIचे दाखवले, कशाचे दाखवले एसटी आहे. जास्त काही डिफरन्स आहे का नाही. चला एससी वाले हात वरती करा. ओके. लाजू नका, हे आपल्याला काय सर्वांना आपण त्या फेजमधून जाणार आहोत. 3-4 मार्काचा फरक आहे तुमचा. बघा एससीचा इथं आहे ना, हाय कुठे ना कुठे बेनिफिट आहे, कुठे कुठे नाही होता माहिती ना, सेम लागलेला. हे पण एक लक्षात ठेवा. एसटी बिकच आहे. चला तुझं लवकर सिलेक्शन होऊन जाईल बाबा याच्यापेक्षा. हा चला काही टेन्शन नाही. क्लिअर. हा आता 2021चा कट ऑफ पाहू आपण. खूप कमी गेला होता. पहिलं ओपनचा किती आहे 46.50. फिमेलचा डायरेक्ट 41 आणि स्पोर्ट्सचा 22. सेम एससीचा बघा 44, फिमेलचा 39, स्पोर्ट्सचा 15. एसटीचा कट ऑफ तर अजून खूप कमी गेला होता बघा. जनरलचा किती डायरेक्ट 40 आणि मुलींचा किती तर फक्त 33 मार्क्स कॉमन आहे. 2-3 सब्जेक्टमध्ये आणून टाकतील ते आता. ठीक आहे. चला इकडे बघा ओबीसीचा तो पण 46.50. यांचा किती होता 40चा. यस तो सारखाच आहे. ओपन ओबीसी आता काही राहिलंच नाही. हा चला आता एसओकडे जाऊ आपण. काय काय पाहिलं आपण. PSI पाहिलं, STI पाहिलं. आता एसओ पाहू. स्टेप बाय स्टेप मी सर्व एक्सप्लेन करतो. सर्व आन्सर की आणलाय तुमच्यासाठी, म्हणजे कट ऑफ आणलेत मी तुमच्यासाठी, की जेणेकरून तुम्हाला रियालिटी पण कळेल की नेमकं काय असतं. ओपनचा कट ऑफ होता 54.25 म्हणजे जनरलचा मेल, आणि फिमेलचा कट ऑफ किती होता 49.75. तोच जर पाहिला आपण स्पोर्ट्सचा कट ऑफ किती आहे 34.75. याच्यात जर एससीचा कट ऑफ पाहिला मित्रांनो ऍज कम्पेअर्ड टू ओपन किती आहे कट ऑफ 51.75. म्हणजे 3-4 मार्काचा डिफरन्स आहे का नाही. सेम फिमेलचा कट ऑफ कम्पेअर टू जर केलं इकडे 49 होता, इथे किती आहे 47. कुठे कुठे 2 मार्काचा डिफरन्स आहे. स्पोर्ट्सचा पाहिला तर डायरेक्ट 29 आहे. हेच आपण जर एसटीला कम्पेअर केलं ओपन सोबत तर एसटीचा कट ऑफ बघा तो 54 आहे. यांचा किती होता आपला 51. यांचा किती आहे 47. इथं पण एक बेनिफिट आहे. गॉट इट. सो खाली जर एसबीसी पाहिलं ओबीसी पाहिलं ओके सोबत कुठे ना कुठे आहेतच. ओबीसीचा पण सेम आहे ना. हा सेम आहे. आणि EWSचा पण सेम. ते तर आपल्याला आता कळून गेलं. सो आता जो आपण ESOचा कट ऑफ 2022ला हा बघा किती गेलाय जास्त गेला ना 62.75. व्हॅकन्सी कमी असतात. फिमेलचा 58, स्पोर्ट्सचा 46, एससीचा बघा किती आहे 60. 2 मार्काचा डिफरन्स आहे. सेम एसटीचा जर पाहिलं तर किती आहे 57. म्हणजे 5 मार्काचा डिफरन्स आहे कुठे ना कुठे. हा कंपॅरिझन करतोय मी तुम्हाला सर्व कंपॅरिझन दाखवतो. दिव्यांगवाल्यांचा बी कट ऑफ असतो. ओके हे 2022चं झालं. आता 2021चा पाहू आपण. 2021चा ऍज कम्पेअर्ड टू थोडा कमी होता. तसं ओपनचा जनरलचा किती होता 53.75. फिमेलचा कट ऑफ किती होता 49 आणि स्पोर्ट्सचा कट ऑफ किती होता 37.25.
इकडे जर आपण पाहिलं एससीचा जनरलचा 50 म्हणजे 3 मार्काचा डिफरन्स आहे इथं पण. गट इट. आता एसटीचा पाहिला तर डायरेक्ट किती बघा 46, कुठे गेला 53, कुठे गेला 46. 7 मार्काचा डिफरन्स आहे कुठे ना कुठे, तो पण एक बेनिफिट आहे. ओबीसीचा तर काय आपलं सेमच आहे, काही फरक आहे. आय होप मला काय दाखवायचं होतं समजलं सर्वांना. हे झालं आपलं कट ऑफ बद्दल. कट ऑफची क्लॅरिटी आली, निगेटिव्ह मार्किंगची क्लॅरिटी आली, सिलेबसची क्लॅरिटी आली की सिलेबसमध्ये नेमकं प्रीला काय आहे आणि काय मेन्सला काय, आणि फिजिकल कुठे लागणार आहे आपल्याला फक्त PSIला आणि एक्साइज सब इन्स्पेक्टरला 2 ठिकाणी फिजिकल लागणार आहे. टायपिंगसाठी कुठल्या 2 पोस्ट आहेत सांगा मला, MPSC क्लर्क आणि काय टॅक्स असिस्टंट, ज्यांना काय लागेल फक्त टायपिंग. बाकी इतर जे 8 पोस्ट आहेत म्हणजे बघा ग्रुप बी मधल्या 5 आणि ग्रुप सी मधल्या 5, त्याच्यापैकी फक्त ग्रुप सी मधल्या ज्या 2 पोस्ट आहेत टॅक्स असिस्टंट आणि काय लिपिक, यांनाच टायपिंग लागणार आहे. त्याच्यात पण मराठी किती 30 आणि इंग्लिश किती 40. क्लॅरिटी आली. त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं, गव्हर्नमेंट जॉब वर्सेस प्रायव्हेट जॉब. ठीक आहे, चलो आता पुढचा पार्ट बघू आपण. आता जो रिसेंटली कंबाईनचा जो पेपर झाला होता ना 2024चा संयुक्त, हा चलो आता तो पेपर एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, जो रिसेंटली झाला 2 फेब्रुवारी 2025ला, म्हणजे ट्रेंडिंग पेपर. आपण पाहू आता त्याची अनालिसिस. नाव टाका गट ब पूर्व परीक्षा 2024, गट ब पूर्व परीक्षा 2024, कारण की आपल्या याला फॉलो करून कुठे जायचंय 25ला. आता याच्यात जर पाहिलं, ओके सो मित्रांनो, जे काही 1 पर्यायी जे क्वेश्चन होते हिस्ट्रीमध्ये ते किती होते 4, आणि सेकंड पर्याय, आता 1 पर्याय म्हणजे कोण सांगेल मला, 1 लायनर. ओके, आता 3 पर्यायचे क्वेश्चन किती होते 5, जोड्यालाचा क्वेश्चन किती होता 1, आणि आधुनिक भारताचे किती क्वेश्चन होते टोटल 10. म्हणजे जर आपण या ओव्हरऑल हिस्ट्रीमध्ये पाहिलं तर महाराष्ट्राचा जास्त काही क्वेश्चन विचारला नाही त्यांनी, डायरेक्ट कशावर विचारून टाकले, डायरेक्ट पूर्ण 10च्या 10 क्वेश्चन आधुनिक भारतावरती. हे लिहून घ्या, हे प्लीज लिहायचंय तुम्हाला. मी याची PDF नाही देणार, कारण की हे तुम्हाला 24ची स्ट्रॅटेजी कुठे फॉलो करायची सांगा 25ला. म्हणून हे पूर्ण इंटरनल स्ट्रॅटेजी देतो मी तुम्हाला. हे बघा एवढी अनालिसिस तुम्हाला कुठे भेटणार आहे, पूर्ण महाराष्ट्रात भेटणार आहे. पेपरची फोड करून दिली आणि टॉपिक वाईज कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे, थोडा टाइम लागेल लिहायला, परंतु तुम्ही त्याला फॉलो करायचं आहे. बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, ओके उपघटक सब्जेक्ट वाईज. एक गोष्ट लक्षात आली असेल बघता बघता, 1857च्या उठावर किती क्वेश्चन विचारले गेलेत 2. हा त्याच्यातला इम्पॉर्टंट पार्ट होऊन जातो आपला कव्हर.